मंडळी, वेलकम बॅक टू माय अबोली स्क्रॅप्टोलिया चॅनल. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आहे मम्मी पप्पाचा ॲनिव्हर्सरी स्पेशल डे. फुल फॅमिली टाईम, मॉल मस्ती, शॉपिंग, फूड, केक कटिंग आणि खूप साऱ्या क्यूट मेमरीज आजच्या ब्लॉगमध्ये आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चलो तर मग सुरू करूया आजचा मस्त ब्लॉग. आज मी उठले फुल अर्ली मॉर्निंग. अलार्म तर लावला होता पण ऑनेस्टली अलार्म बंद करून पुन्हा झोपायचे टॅलेंट माझ्याकडे जन्मात आहे. कसे बसे पटकन रेडी झाले आणि निघाली स्टेशनला. मॉर्निंगमध्ये ना एक वेगळी वाईब असते. रोडवर थोडेच लोक, थंड हवा आणि ऑलमोस्ट नो ट्रॅफिक. मध्ये ट्रॅफिक नाही दिसला की वाटतं ड्रीम चालू आहे. मी पटकन स्टेशनला पोहोचले पण स्टेशनवर पोहोचल्यावर मला कळलं मुंबई कधीच शांत बसत नाही. मॉर्निंग असो किंवा नाईट, क्राऊड तर फुल ऑन असतो. लोक इतके होते ना की मला वाटलं सगळ्यांनी आजच ट्रॅव्हल करायचं ठरवलं आणि मग आली लाईफची बिगेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी, तिकीट काढायचं. मग मी गेले तिकीट काउंटरवर आणि लाईन पाहून माझा आत्माच बाहेर आला. पण काय करणार, पुणे जायचं होतं म्हणजे स्ट्रगल तर करावंच लागणार. फायनली माझा नंबर आला, मी तिकीट घेतला आणि मला इतका आनंद झाला जसं की मी एक्झाम पास झाले. तिकीट हातात आलं आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला. आता मला जायचं होतं प्लॅटफॉर्म नंबर 5वर कारण इंटरसिटी एक्सप्रेस तिथे 7:15ला येते. पण गाईज प्लॅटफॉर्म इतका लांब होता ना, मला वाटलं रेल्वेवाले टेस्ट घेत आहे, जो प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचेल त्यालाच ट्रेन मिळेल. मी फुल स्पीडमध्ये चालत होते. लेडीज डब्बामध्ये बसायचं होतं कारण लेडीज डब्बा म्हणजे सेफ्टी, गॉसी, फ्री एंटरटेनमेंट. मी थोडी लवकर पोहोचले होते पण मी तिथेच बसून ट्रेन्स बघत होते. हॉनेस्टली मला ट्रेन्स बघायला खूप आवडतं. प्रत्येक ट्रेनमध्ये कोणाची तरी स्टोरी चालू असते आणि ऑब्व्हियसली मी ब्लॉग पण काढत होते. लोक माझ्याकडे बघत होते फुल कन्फ्यूज होऊन. त्यांच्या चेहऱ्यावर लिटरली असा एक्सप्रेशन्स होता ही कोणाशी बोलते. एका आंटीने तर मला 2दा बघितलं. मला वाटलं आता त्या विचारणार बाळा ठीक आहेस ना. फायनली 7:15 वाजले आणि इंटरसिटी एक्सप्रेस आली. पण ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती ना, मला वाटलं फ्री कॉन्सर्ट चालू आहे. लोक धावत होते, बॅग्स धावत होते, फक्त मी शांत होते. सीट मिळाली नाही म्हणून मी खालीच बसले. पण हॉनेस्टली विंडोमधून जो हवा येत होता ना, फुल मूवी वाईब्स. ट्रेन चालू झाली आणि बाहेरचे व्ह्यूज इतके सुंदर दिसत होते. कधी ट्रीज, कधी माउंटेन्स, कधी छोटे छोटे घरं. मी लिटरली फुल हिरोईन फील करत होते. माझ्या बाजूला 2 छोटे बच्चे बसले होते. इतके क्यूट होते ना ते. फुल टाईम बाहेर बघत होते आणि रॅन्डम क्वेश्चन्स विचारत होते. आणि मग आलं कर्जत. तुम्हाला तर माहितीच आहे, कर्जत आलं की वडापाव मॅन्डेटरी आहे. त्या मुलाच्या मम्मीने वडापाव घेतला पण तो छोटा मुलगा बोलत होता हमारे इधर वडापाव नाही मिळता. आणि गाईज तो फक्त पाव खात होता. मी त्याच्याकडे बघून हसू कंट्रोल करत होते. इतका क्यूट होता ना. मग आम्ही मस्त ट्रेन जर्नी एन्जॉय केली. मी कधी बाहेर बघत होते, कधी ब्लॉग काढत होते, कधी रॅन्डम लोक ऑब्झर्व करत होते. फायनल मी उतरले आणि डायरेक्ट गेले माझ्या फॅमिलीला भेटायला. पण कोणासाठी आले होते हे जाणून घेण्यास असेल तर फुल व्हिडिओ बघावाच लागेल. फायनली फॅमिली भेटली. सगळ्यांना भेटून इतकं छान वाटलं आणि मग आम्ही आलो बसने. कुठे सीझन मॉल. गाईज हॉनेस्टली मी पहिल्यांदाच सीझन मॉलमध्ये आले होते. मॉल पाहून मी लिटरली शॉक झाले. फुल 3 फ्लोअरचा मॉल. इतका मोठा होता की मला वाटलं आपण हरवणार आहोत आता. एस्केलेटरवर चढताना पण मला एक्साइटमेंट येत होती. मी तर वर खाली बघत होते आणि समोरच अमरोरा मॉल. पण दोन्ही मॉल्स पाहून फुल रिच वाईब्स येते. मॉलमध्ये गेल्यावर पाहिलं काम काय केलं माहिती आहे, फोटोज. आणि मस्त फोटोज काढले, स्पेशली मम्मी पप्पांचे, कारण त्यांना असं बाहेर फिरायला खूप कमी मिळतं. त्यांना फोटो काढताना बघून मला खूप क्यूट वाटत होतं. पप्पा पोज द्यायचा ट्राय करत होते आणि मम्मी फुल शाय होत होती. म्हणूनच आजचा दिवस फुल स्पेशल होता. मग सुरू झाला आमचा विंडो शॉपिंग फेस्टिवल. घ्यायचं काहीच नव्हतं पण सगळ्या शॉप्समध्ये जाऊन फक्त बघायचं होतं. इंडियन फॅमिली शॉपिंग स्टार्टर पॅक. मी मम्मीला प्रत्येक वस्तू प्राईस सांगत होते आणि मम्मीचा एकच रिॲक्शन, अय्यो देवा किती महाग आहे. एका बॅगची प्राईस सांगितली तर मम्मी बोली इतक्यात महिन्याचा भाजीपाला येईल. मला इतकी हसू येत होती. मग आम्ही गेलो 99 मार्केटमध्ये आणि तिथे तर ऑफर चालू होते. जॉयचा बॉडी लोशन, क्रीम आणि फेसवॉश कॉम्बो फक्त 314मध्ये. ऑफर पाहून आम्ही फुल खुश. इंडियन फॅमिलीला डिस्काउंट दिसला की हॅपीनेस ऑटोमॅटिकली वाढतो. मग आम्ही तिथे एक प्रोडक्ट बघत होतो. इतक्या मस्त वस्तू होत्या ना, क्यूट बॉटल्स, मिनी परफ्यूम्स, हेअर क्लिप्स, रॅन्डम क्यूट आयटम्स. मला सगळं घ्यावंच वाटत होतं पण बजेटने मला रियालिटी चेक दिला.
मग आम्ही गेलो KFCच्या बाजूला आणि तिथे थिएटर पण होतं, फुल एस्थेटिक वाईब्स. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण मग आम्ही पोचलो गेम झोनमध्ये. गाईज, गेम झोनमध्ये गेल्यावर माझ्यातलं इनर चाइल्ड जागं होतं. तिथे लाईट्स, गेम, साऊंड्स, फुल एक्साइटमेंट. मला एक चॉकलेटवाला गेम दिसला. मी लगेच विचारलं, भैया कितने पैसे है? तो बोलला 70 रुपीज. मी लगेच पप्पांकडे, मला खेळायचं आहे. आणि पप्पा काय बोलले माहिती आहे? बाहेर जाऊन तुला 70 रुपयांचे 7 चॉकलेट देतो. यालाच म्हणतात इंडियन फादर्स लव्ह लँग्वेज. मग आम्ही तिथून निघालो आणि सरळ गेलो जेवायला. मग रेस्टॉरंटचे प्राईस पाहून पप्पा म्हणाले, चलो चलो जल्दी बाहेर निघालो. मेनू कार्ड बघूनच आम्ही कन्फ्यूज झालो. एका डिशच्या प्राईजमध्ये आम्ही बाहेर फुल फॅमिली खाऊ शकत होतो. मग आम्ही बाहेर आलो, थोडा वेळ मॉलमध्ये टाईमपास केला, रँडम शॉप्स बघितल्या, ऑफर्स बघितले आणि शेवटी पोचलो फूड कोर्टमध्ये. तिथे आम्ही मस्त बर्गर खाल्ले. इतकं फिरल्यावर हॉनेस्टली काही टेस्टी लागलंच असतं. मग आम्ही गेलो स्टार बाजारमध्ये. तिथे माझा भाऊ एका छोट्या गाडीमध्ये लागला. तो फुल टाईम बोलत होता, मला हे पाहिजे. पप्पा मेनूवेल तवा बघत होते, मम्मी किचन आयटम्स बघत होती आणि मी रँडम स्नॅक्स शोधत होते. फायनली थोडं शॉपिंग केलं आणि मग बाहेर आलो. एका बाजूला ॲमनोरा मॉल आणि समोर सीझन मॉल. नाईटमध्ये दोन्ही मॉल्स खूप सुंदर दिसत होते. मग आम्ही गेलो केक घ्यायला. केक घेतला, पण कोणता घेतला हे पुढे दाखवणार होतो. फायनली आम्ही पोचलो घरी. मम्मी मस्त रेडी झाली होती. केक कट केला, फोटोज काढले, पार्सल आणलं होतं ते खाल्लं, केक पण खाल्ला आणि अशा प्रकारे सेलिब्रेट झाला आमचा सुपर क्यूट ॲनिव्हर्सरी डे. हॉनेस्टली हे मोमेंट्स छोटे असतात, पण मेमरीज खूप मोठ्या बनतात. चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉगमधला फनीएस्ट मोमेंट कोणता, ते नक्की सांगा. बाय बाय गाईज. बाय बाय.